मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने देवाभाऊ कृषी माऊली सोहळा हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमांतर्गत शहरातील 4000 महिलांना मोफत किचन गार्डन किटचे वितरण करण्यात आले। महिलांनी घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून स्वावलंबी व्हावे आणि कुटुंबाला पौष्टिक अन्न मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात महिलांना हायब्रिड भाजीपाला बियाणे, सेंद्रिय खत, स्प्रेअर आणि मार्गदर्शक माहितीपत्रक असलेले किट देण्यात आले। तसेच कृषी तज्ञ, हायड्रोपोनिक्स सल्लागार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कमी जागेत आधुनिक व सेंद्रिय शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले। मोनिका देवेंद्र कोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि हजारो महिला उपस्थित होत्या। या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, पोषण सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला। चला सगळेजण जागेत बसलात का? एक बार जयघोष घेऊया। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय, भारतीय जनता पार्टीचा हम तुम्हारे साथ हैं। खूप त्या चौकींची कविता मात्र आता खूप गाजणार, एवढं मात्र नक्की महाराष्ट्रात गाजणार तर त्या चौकी। खूप सुंदरसा उपक्रम होणार आहे, खूप सुंदरसा कार्यक्रम होणार आहे। त्यासाठी आपण सर्व ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती करते। प्रत्येकाने स्थानापन्न व्हायचे, देऊन सत्कार करावा। आदरणीय देवेंद्र कोटेदादांची आघाडी सांभाळणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी आदरणीय मोनिका ताई आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार होत आहे। त्यांनी आज किती सुंदर वेशभूषा केलेली आहे। उद्या हे अशा काही संस्थांना मी खूप जोडलेली आहे, तर त्यामधून खूप काम केलं। तर एकदा असं वाटलं की आपलं सोलापूर शहर खूप वाढत चाललंय, किमान 10 किलोमीटर